मुंबईतील गोरेगावमधील दिंडोशी परिसरात भीषण आग लागली। फर्निचरच्या दुकानांना आग लागली आणि याच्यामध्ये 4 ते 5 दुकानं जळून खाक झाली आहेत। लाकडांच्या दुकानांमुळे आगीचा भडका जास्त उडाला। ही दृश्य आपण बघतोय। आगीची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत। प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊया। सध्याची काय परिस्थिती सध्या घटनास्थळावर आहे? नक्कीच रिद्धी, आपण माझा मागे पाहू शकतात की हे आग जे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे पूर्ण इंडस्ट्रियल एरिया इथे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये 20 ते 25 जे दुकाने आहेत, गोडाऊन आहेत, ते पूर्ण जळून खाक झालेलं आहे। या आगीमध्ये आग जे विझवण्याचा प्रयत्न आता अग्निशमक दलाकडून मोठ्या शर्तीचा प्रयत्न करण्यात येत आहे। आपण पाहू शकतात हे जे व्हिडिओच्या माध्यमातून की ही पूर्ण दुकाने जे गोडाऊन आहे ते पूर्ण जळून राख झाल्याचे दिसून येत आहेत। हे फर्निचरचे दुकानं असे इथे सांगण्यात येत आहेत की जे फर्निचरचे दुकाने आहेत आणि अनेक जे केमिकलचे दुकान असं देखील सांगण्यात येतात, जे काही टाईल्सचे शॉप्स आहेत, असे गोडाऊन हे बऱ्यापैकी गोडाऊन होते जिथे आग कशी लागली अद्यापही स्पष्ट नाही। मात्र जी आग लागलेली आहे ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाकडून हे करण्यात येत आहे। मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळता आलेलं नाही। आपण पाहू शकतात की जे अग्निशमक दलाचे जवान आहेत ते मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न करतात की आगीवर नियंत्रण मिळता यावं म्हणून। आपण पाहू शकतात की ज्यामध्ये आग आहेत हे आग अजूनही कुठेही विस्तार दिसून येत नाही, मात्र आग अजूनही वाढत चाललेली आहे। कारण की इथे जे गोडाऊन आहेत ते पूर्णपणे फर्निचरचे गोडाऊन होते, म्हणून कुठलेही आग हे नियंत्रण होता कामा दिसून येत नाहीये। ज्यामध्ये आग आपण पाहू शकतात तिथे शॉर्ट्स मध्ये पाहू शकतात की आपण की हे पूर्ण जे आग आहे हे कशी लागलेली अजूनही अद्याप स्पष्ट झालेलं नसून आगवर नियंत्रण मिळता यावं यासाठी जे अधिकारी आहेत हे पूर्णपणे अग्निशमक दलाचे अधिकारी ते पूर्णपणे प्रयत्न करतात। नागरिकांकडून देखील या आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र कुठूनही हे आग नियंत्रण होते का अशा आता अग्निशमक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहिलं तर आपल्या ते अग्निशमक जे दलाचे जवान आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। आपण पाहू शकतात माझ्या मागे जे जवान अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। सर, काय आपण आपल्याकडे आपण पाहिलं तर ह्यामध्ये जे आगीचे जे प्रयत्न आहेत ते पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे। रिद्धी, निश्चित आताच्या क्षणाला पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात मल्लिकार्जुन की लाकडाच्या दुकानामुळे खरं तर ही भीषण आग लागली। साधारणपणे 4 ते 5 दुकानं भक्षस्थानी सापडली। यावेळेला दुकानात कोणते कामगार होते का, ते सगळे सुखरूप आहेत का? जर आजूबाजूला रहिवासी वस्ती असेल तर मग ही लोक आता सुरक्षित जागी हलवली गेली आहेत का? नक्कीच ह्यामध्ये जे आग लागल्याची घटना जी घडली होती त्यामध्ये जेव्हा इथे कामगार जे काम करत होते, जशीच ही आगीची घटना माहिती मिळताच जे कामगार आहेत ते लगेच बाहेर पडायचं काम सुरू केलं। ज्यामध्ये कोणत्याही जे कामगारांना किंवा कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। जीवितहानी कुठलीही झालेली नसून जे पूर्णपणे जे कामगार होते हे पूर्ण बाहेर पळून गेलेले आहेत आणि जे काही उरले लोक होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे। पण यामध्ये कोणताही अजूनही जीवितहानी झालेली नसून यामध्ये जे गोडाऊन आहेत, गोडाऊनचे कर्मचारी आहेत ते सगळे बाहेर काढण्यात सुखस्वरूपी काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मल्लिकार्जुन, इथे कुठली नागरी वस्ती आहे का? आजूबाजूचे लोक आता सुरक्षित जागी गेलेले आहेत का? इथे इकडचे जे बाजूचे जे नागरी वस्ती आहे त्यांना देखील या रूम मधून पूर्णपणे रिकामा करण्यात आलेले जे नागरिक होते, ज्या आपल्या घरामध्ये होते, त्यांना या आगीचा कल्पना देखील नव्हती। जेव्हा लोक बाहेर पडायला सुरू केले, जे स्थानिक जे नागरिक आहेत, आजूबाजूची जे वस्ती आहे ते पूर्णपणे खाली करण्यात आलेलं आहे। कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून पूर्ण आजूबाजूचा जे परिसर आहे ते पूर्णपणे खाली करण्याचा काम पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। निश्चित मल्लिकार्जुन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।